गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात उज्ज्वल निशांत मेश्राम वय वर्ष 17 या अल्पवयीन मुलाचा 18 जून रोजी खून करण्यात आला। मृतकाच्या आईने त्याच रात्री गोंदिया शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि प्रथमदर्शनी रिपोर्टमध्ये या प्रकरणात मुख्य आरोपीचे नाव सुद्धा सांगितले होते, पण तपास अधिकारी यांनी ज्याचा काही संबंध नाही अशा लोकांना खोटे बयान बनवून अटक केले। अंकित धुर्वे आणि मृतक उज्ज्वल मेश्राम यांचा कधीच वादच नव्हता, त्यामुळे या वादातून खून होण्याचे कोणतेही कारण नाही। या खून प्रकरणातील मुख्य आरोपी हा कल्लू यादव हाच आहे, मुख्य सूत्रधार असून त्याला पोलिसांनी त्वरित अटक करावी, अन्यथा आमचा संपूर्ण समाज 3 दिवसानंतर गोंदिया शहरातील आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती मृतकाची आई मंजू निशांत मेश्राम यांनी गोंदियातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली। पत्रपरिषदेत माहिती देताना मृतक उज्ज्वल मेश्रामची आई मंजू मेश्राम म्हणाल्या की कल्लू यादव यांच्यावर सिंधी कॉलनी परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर गोंदिया शहर पोलिसांनी आम्हाला रात्री वेळोवेळी पोलीस ठाण्यात बोलावून त्रास देणे सुरू केले होते। त्यातच माझा मुलगा उज्ज्वल मेश्राम या अल्पवयीन मुलाला तर पोलिसांनी मारहाण केली आणि त्याला हैराण करून सोडले होते। आम्हाला त्रास देऊन प्रशांत मेश्राम याचा ठाव ठिकाणा विचारत होते, जे की आम्हाला मुळीच माहिती नाही। त्या प्रकरणातील तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गराड यांनी तर मला थेट बोलले की मंजूबाई, मी तुम्हाला म्हणालो होतो की उज्ज्वल मेश्रामला इतर कुठे हलवून ठेवा, नाहीतर याचा खून होणार। हे त्यांना आधीच कसे माहिती होते? याचा अर्थ या खुनाची तयारी मागील 2 महिन्यांपूर्वीपासून सुरू होती। याकरिता या प्रकरणातील अटक मुलं अंकित, राहुल, हर्ष आणि प्रणय व नागपूर येथील क्षितिज भिमटे, साहिल गौरे, गोलू मोडा यांनी उज्ज्वलशी मैत्री सुरू केली होती। एकंदरीतच त्यांचा प्लॅन आधीच ठरलेला होता, त्यामुळे घटनेच्या दिवशी त्याला घरातून बोलावून सहजपणे आंबेडकर भवन परिसरात नेले आणि त्याकरिता या लोकांनी या भीमनगर परिसरात स्ट्रीट लाईट आणि भवन परिसरातील हायमास्ट लाईट याची वायरिंग कापून लाईट पूर्वनियोजितपणे बंद केली। अशा प्रकारे त्यांनी त्याचा प्रशांत मेश्राम सोबत असलेल्या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी माझ्या मुलांची हत्या केली, अशी माहिती मृतकची आई यांनी पत्रपरिषदेत घेऊन दिली। लोकेश कल्लू यादव उर्फ गोलू मोडा यांना माझ्या 17 सालच्या मुलाले 5 महिन्यापासून प्रताडित केला ना, आता त्यांना त्यांचा मर्डर करून दिला। गँगवार बनवून सन्या माझ्या मुलाले न्याय पाहिजे। हे 2 दिवसाच्या अंदर कल्लू यादव अंदर झाल्या पाहिजे। आम्ही धरणा आंदोलनवर बसून आम्ही आपल्या समाजाला एक करून सन्या माझ्या मेल्यावाल्या मुलासाठी न्याय मागणार। माझा 17 सालाचा मुलगा होता, त्यांची कोणाबरोबर दुश्मनी ना होती। ह्या लोकांना माझ्या मुलाले घरून झुटा बोलवून सन्या नेल्यानं माझ्या मुलाचा मर्डर केला कल्लू यादवनं। म्हणे 7-8 लोक होते म्हणणं आहे तर हे आहेत, पण त्या लोकांनी पण म्हणलं आहे की 20 लाखाची सुपारी आम्हाला कल्लू यादवनं दिलता। याचा सूत्रधार गोलू मोडा आहे। त्यानं गँग तयार केलं आणि कल्लू यादवसिंग 20 लाख रुपये सुपारीचे घेतलं। त्याच्या काका नाही मिळून राहिला, याच्यामुळे याच्या पुतण्याला मारून टाका, पुतण्याला मारून तर काका बरोबर मिळून जाईल, हा कल्लू यादवचा कहना होता। यापूर्वी आम्ही पोलिसांकडे आपल्या कुटुंबियांकरिता संरक्षण मागायला जात असता आम्हाला पोलीस ठाण्यातून आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातून हकलण्यात आले होते। या दरम्यान पोलीस आम्हाला तुम्ही प्रशांत मेश्राम याचा पत्ता सांगा असे म्हणून नेहमी आमच्याशी वैमनस्यपूर्वक वागणूक दिली जात असल्याचा आरोप पण मंजू निशांत मेश्राम यांनी पत्रपरिषदेतून केला आहे। गाव माझा न्यूजकरिता राधा किसन छोटे, गोंदिया।